हे एकदम कन्फर्म गोष्टी आहेत. ह्या आत्ता तुम्हाला माहीत झाल्या. आम्ही घटना घडल्यापासून आम्ही सांगत होतो की ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत, त्या जबाबात आलेल्या आहेत समोर. ज्या माणसाला म्हणजे जो व्यक्ती आहे तो एखाद्या व्यक्तीला आदर्श मानतो, एखाद्या व्यक्तीला नेता मानतो, त्या व्यक्तीला जर तपासात घेऊन तुम्ही जर आरोपी शोधत असताल तर मुख्य आरोपीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं की बालाजी तांदळे हा आमच्या तपासामध्ये होता, तर आमचं एकच मत होतं की तुमच्या तपासामध्ये होता तर तुमच्याकडे लीगल काय आहे का. तर त्यांनी 15 डिसेंबरचं आम्हाला पत्र दाखवलं की त्याची गाडी आम्ही 15 तारखेला घेतली होती, परंतु 9 तारखेपासून तो त्या तपासात होता. मग त्यांनी काय इन्फॉर्म इकडे केले लोकांना, आरोपींना किंवा मुख्य आरोपींना. तर हे एक जे काय वीक पॉईंट आहेत हे शोधण्यासाठीच कदाचित ह्या सगळ्या गोष्टी SITनं केलेल्या असाव्यात. आणि खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या जरी प्रशासनानं किंवा ज्या काही यंत्रणेनं दाबायचा प्रयत्न केलेला असला तरी येणाऱ्या काळात ते आम्ही दबू देणार नाहीत आणि आम्ही जनतेच्या समोर आणणार आहोत.